कोणतीही निवडणूक म्हटलं की सामान्य कार्यकर्ता हा सगळ्यात आधी डोळ्यासमोर उभा राहतो। याच कार्यकर्त्यांना जर डावललं तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय कोल्हापुरात आलाय। खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी अर्ज भरून 24 तास उलटत नाहीत तोवर माघार घेतली आहे। माघारीच्या या निर्णयानं कार्यकर्ते खडबडून जागे झालेत। राजकीय वर्तुळात आता याची जोरदार चर्चाही सुरू झाली आहे। अवघ्या एका दिवसात असं काय घडलं ज्यामुळे कृष्णराज महाडिकांनी हा निर्णय घेतलाय आणि या अर्ज माघारीचं नेमकं कारण काय जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। I am Krishnaraj. कृष्णराज महाडिक सुरुवातीला प्रसिद्ध कार रेसर म्हणून ओळख, त्यानंतर प्रसिद्ध रील स्टार अशी ओळख, यूथ आयकॉन अशीही ओळख। याच यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी राजकारणात एंट्री घेण्याचा निर्णय घेतला। कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक 3 मधून शक्ती प्रदर्शन करत अर्जही भरला। पण अवघ्या काही तासातच याच यूथ आयकॉन कृष्णराज महाडिकांवर निवडणुकीतून माघार घेण्याची वेळ आली आहे। व त्यांनी माघार घेतली त्यामुळे जर आम्हाला एक मोठा धक्का बसला। पण आम्हाला पण एक कोल्हापुरासाठी एक नवा चेहरा म्हणून कृष्णराज महाडिक दादा आम्हाला हवे होते, परंतु त्यांनी माघार घेतली तेव्हा आम्हाला एक असा मोठा धक्का बसला। पण त्यांनी माघारी घेऊन कशासाठी घेतली हा का विषय आम्हाला अजून माहीत नाही। कोल्हापूरमध्ये महायुतीकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांनी अर्ज भरला होता। प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपकडून ते इच्छुक होते। त्यांनी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर कोल्हापुरातून घराणेशाहीचा सूर उमटला। सामान्य कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे अशा शब्दात विरोध होऊ लागला। नाही, ही संबंधित म्हणजे ही लोकशाही प्रक्रिया आहे। खासदारांचे चिरंजीव असतील तेही अर्ज दाखल करू शकतात। इथला सर्वसामान्य नागरिक आहे तोही अर्ज दाखल करू शकतो। हे भारतीय संविधानाने दिलेलं आपल्याला देणगी आहे। त्यांनी अर्ज दाखल केला होता शक्ती प्रदर्शन करत आणि विधानसभेलाही त्यांचं नाव चर्चेमध्ये होतं। आता नगरसेवक पदासाठीही त्यांनी अर्ज दाखल केला होता, परंतु आता अचानक असं कळतंय की माघार घेण्यात येते। मग याच्या मागची कारणं नेमकी काय आहेत? म्हणजे वरिष्ठ पातळीवरती घडतायत, अंतर्गत गोष्टी आहेत। नेमकं या गोष्टीला काही कळण्यास वाव नाही। ही कुठली व्यूहवृत्ती आहे, रचना आहे, हे काही कळत नाहीये। पण कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसते 100%। कृष्णराज महाडिक यांनी माघार का घेतली यावरून अनेक चर्चा सुरू आहेत। विशेष म्हणजे शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला आणि काही तासातच माघार घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीला होत असलेल्या विरोधामुळे महाडिकांनी माघार घेतल्याची चर्चा आहे। वरिष्ठ पातळीवरून माघार घेण्याविषयी निर्णय झाला असावा असाही राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे। महायुतीच्या मित्रपक्षातून आणि काही कार्यकर्त्यांनी या उमेदवारीला विरोध दर्शवला अशीही चर्चा आहे। पॅटर्न राबवूया अशी 2-3 कारणं आहेत मित्रांनो। पण आता जर तुम्ही बघितलं पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मला समजलं की एकाच घरामध्ये 2-2 तिकीटं देणार आहेत। खासदारांच्या मुलाला तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे, आमदारांच्या मुलाला तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे। त्यांच्या घरामध्ये महापौर पद होतं अशा लोकांच्या घरातल्यांना तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे। अरे मग सर्वसामान्य कार्यकर्त्याने करायचं काय? का नुसती तुमची धुनी धुवायची, नुसती भांडी घासायची का? हा प्रश्न कोल्हापुरातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना पडला। कृष्णराज महाडिक यांनी ज्या प्रभागातून अर्ज भरला त्या प्रभागात भाजपच्या अनेक उमेदवारांची नावं चर्चेत आहेत। विजयेंद्रसिंह माने, उमा इंगळे हे याच प्रभागातून इच्छुक आहेत। महाडिक यांच्या अर्ज माघारीनंतर आता याच प्रभागात कुणाला तिकीट मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि विशेष म्हणजे नोंद करण्यासारखी गोष्ट अशी की कुठलीही भाजपची महायुतीची यादी जाहीर झालेली नसताना यांनी स्वतः ठरवून घरच्यांचा पूर्ण परमिशन घेऊन त्याच्याबद्दल त्यांची पोस्ट अशी अस्तित्वात आहे, यांनी एकट्यानं फॉर्म, कुठलीही यादी जाहीर झाली नव्हती, एकट्यानं यांनी फॉर्म भरला। आणि मग जेव्हा सोशल मीडियावर आता ते त्याचं एक खूप म्हणजे चांगलं कारण देत आहेत की कार्यकर्त्यांना आम्ही संधी देण्यासाठी माघार 2 पावलं मागं आलो, तसं अजिबात काही दिसून येत नाहीये। जेव्हा ही उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी सोशल मीडियावर जे त्यांच्या विरोधात वातावरण तयार झालं की सगळं काही घरात नेहमीप्रमाणे परंपरागत, आणि मग सोशल मीडियाचा रोष बघून अगदी पक्षालाही माघार घ्यावी लागली
ती कृष्णराज महाडिक यांनी आखलेली आहे. या सगळ्या घडामोडीतून काही गोष्टी आढळून येतात, त्या म्हणजे कृष्णराज महाडिक यांनी हा उमेदवारी अर्ज भरताना वरिष्ठांचा सल्ला घेतला नाही का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांकडून सल्ला घेतला नाही का. या सगळ्या गोष्टी करत असताना याचा फायदा जो आहे तो राजकीय दृष्ट्या कितपत होईल याचा देखील विचार केलाय का, किंवा याचा जो तोटा आहे तो कितपत होईल याचा देखील विचार केलाय का, हे देखील कृष्णराज महाडिक यांनी पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र सगळ्या घडामोडी पाहायच्या झाल्या तर कृष्णराज महाडिक यांनी कार्यकर्त्यांसाठी माघार घेतली हे सांगणं त्यांना जरी सोपं असलं तरी येणाऱ्या काळात आगामी काळातील निवडणुका लढण्यासाठी जो राजकीय प्रवास आहे तो मात्र अशा मार्गाने खडतर प्रवास होऊ शकतो, हे देखील महत्वाचं आहे. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.